ए बाहेर वा चला, नाही कोणाला बक्षीस मिळणार आहे, निघा चला. ठीक आहे, तुम्ही जर देणार नसाल बक्षीस तर मी तुमच्या खिडकीत उडी मारतो. नाही आबोजा, आबोजा नाही आबोजा, आबोजा असं करू नका. काय करता आबोजा? एक मिनिट. आता तूच मला सांग, 25 वर्ष ज्याच्या मांडीवर खेळला त्याला तो आबोजा म्हणतोय, मी ह्याला कसं देऊ पारितोषिक? आजोबाचा फंबल आबोजा करतोय, तो कसं देऊ मी ह्याला पारितोषिक? मला अडवू नको. काही झालं तुम्ही बिल्डिंग मारणार उडीवरून. अरे उडी मारणार बिल्डिंग वरून? अरे आड्यातच नाही तर पोऱ्यात कुठून येणार आहे मला वाचवा ना ते हो जागा. काका, माझ्या आबोजांना काय झालं ना, मी नाटकच सोडून देईन. मी नाही करणार नाटक. नाही बेटा, असं नाही म्हणायचं. मी रमून जाईन ना. मरून रमून नाही आजोबा नाही, तुम्ही असं काय करायचं ना, तुम्हाला शपथ आहे. तुम्ही असं काय केलं ना, मी भुंगरंगीवर पाय पण नाही ठेवणार. भूमी भुंगारंगी कुठली? तू त्या नाटकात होतास बरोबर? किती वाक्य होती रे तुला? एक. मोजलंस काय मग? पण वाक्य होतं त्याला. बर वाक्य होतं. हा मला जरा सांगशील का रे, काय वाक्य होतं तुला? सांग बा. काका काका, बळवंत चौकातून डावीकडे वळा. वा. पण मग प्रयोगात तू काय वाक्य बोललास सांग जरा. काका काका, वळवंट बौकातून डावीकडे वळा. ठीक आहे ना, चुकतात माणसं, एकदा चुकला असेल. एकदा नाही दोनदा चुकला. ही चूक केल्यानंतर मध्ये सॉरी काहीतरी म्हणाला आणि परत दुसऱ्यांदाही चुकलाच. याला कसं देऊ मी बेस्ट ऍक्टर? मला एखाद सांग. दिवशी होऊ शकतं असं. तू बाळा म्हणून दाखवतोस का आता नाही, नाही, परत? म्हणायची काही गरज नाहीये. मी ह्याला बेस्ट ऍक्टर उत्तेजनार्थ काहीही देऊ शकत नाही. मग लक्षवेधी तरी द्या. अगं लक्षवेधी कसं देणार आहे मी अहो, त्याला? लक्षात राहिला ना तुमच्या. तुम्ही आल्या म्हणालात की नाही लक्षात आहे माझ्या, म्हणजे द्या ना लक्षवेधी तरी द्या. ईशा हो ऐक. आपल्या चुकांमुळे परीक्षकांच्या जे लक्षात राहतात त्यांना नाही देत लक्षवेधी. आपल्या कामांनी ज्यांनी लक्ष वेधून घेतलेलं आहे परीक्षकांचं त्यांना देतात. किंवा समजा 2 मातब्बर काम करत असतील, एकाला उत्कृष्ट अभिनेता दिलेलाच आहे, आता दुसऱ्याला काय बरं द्यायचं, तर बाबा लक्षवेधी देऊ, अशी एक ऍडजस्टमेंट असते लक्षवेधी. ना, पण ठीक आहे ना. नाही देता येणार त्याला. ए बाळा. पण काका, काय? मला ऍक्टिंग मध्येच करिअर करायचंय. अरे वा. बरोबर. वा. तुझं ठरलेलं आहे, तुला ऍक्टिंग मध्ये करायचं आहे. हो. रंगभूमीचं काय? उद्या जर रंगभूमी म्हणाली मग याला करू दे बाबा मी जाते, तर मग काय करायचं आपण? ए बाळा, काय होऊ राहिलं? त्याला कळतंय का तो काय बोलतोय ते? त्याला ऍक्टिंग मध्ये इकडे. ए तू बाळा एक काम कर, तू पटकन एक म्हणून दाखवते वाक्य त्यांना आता नीट, मग ते देतील बक्षीस. अरे घरी येऊन वाक्य म्हणून दाखवणार. म्हण तू टेन्शन घेऊ नकोस. तू एकदम अख्खा असं जोरात मस्त म्हणून दाखव वाक्य. अगं, ईशा म्हण रे, म्हण बाळा. मुलगा आहे म्हणून वाटेल त्या थराला. म्हण तू. म्हण बाळा, म्हण बाळा म्हण. म्हण बाळा, म्हण. काका काका, सॉरी चुकलं. अरे ह्याचं चुकलाच नाहीयेस तू. काका एवढंच म्हणालायस. वाक्य घे. नाही चुकलायस, घे वाक्य. घे ना, पटकन घे. हे बघ, घाबरू नकोस तू यांना. 1 2 3 घे पटकन वाक्य. काका काका, चळवांत टोकावरून गावीकडे पळा. कसं जमलं? चुकलं त्याच्या आईला. एक्झॅक्टली. चुकलं. चुकलंय त्या दिवशी हे झालं, चुकलं तुझं. होतं असं कधी कधी नाही, सारखंच होतंय त्याचं. त्या दिवशी पण चुकलं त्याच्या आईला, असं काहीतरी केलं त्याने. शिव्या देऊ नका. अगं ईशा, मी नाही देत आहे, तो बोललाय हे. आणि एकदा दोनदा नाही, सतत चुकत होता. सुदैवाने नाटक पर्यावरणावरचं होतं. एक मुलगा वारा झाला होता, त्याने प्रसंगावधान राखून ह्याला हुर करून विंगेत नेलं. तेव्हा कुठे ते थांबलेलं नाटक पुढे सुरू झालं. बरं हरकत नाही. आता एकदा अजून म्हणशील का रे? एकदा अजून म्हणून दाखवशील? आणि घाबरू नकोस अजिबात. हा म्हण. तुम्ही घाबरवू नका. नाही घाबरत. म्हण. 1 2 3 म्हण. काका काका, काळवंत भोकातून छावीकडे चला. आता कुठल्या लेवलला नेला असेल याने विचार कर. भोकातून छावीकडे चला, हे काय वाक्य आहे मला सांग? चुकलं त्याच्या आईला. चुकलं. अरे परत चुकलं. पूर्ण नाटक हेच करत होता हा. विंगेतही आवाज याचा इतकाच. चुकलं त्याच्या आईला. चुकलं का? काही जमत तर नाही करू ना बाळा आपण. असं नका ना बोलू. असं नका करू. ऐक ना, त्याला जमतंय का ते करायला? समजून घ्या ना थोडं त्याला. काय समजून घेऊ मी? चुकतो माणूस. ए बाबा, का चुकतोस तू सारखा? नीट बोला, शांतपणे बोला त्याच्याशी. काकू, कोणी माझ्याकडे असं बघत असेल तर मी कॉन्शियस होतो. मग तुम्ही तिथे बघा ना हो जरा. आता बोलशील? ईशा तिकडे बघा. ईशा,
मी त्या नाटक स्पर्धेचा परीक्षक होतो. चालू नाटकात मी इकडे तिकडे बघून काय परीक्षण करणार होतो. घाबरतो ना तो, म्हणून म्हंटल ना मी. अगं काका, माझ्याकडे कुणी बघितलं की मी कॉन्शियस होतो. ऍक्टर म्हणून जी पहिली रिक्वायरमेंट आहे तीच चूक आहे की नाही त्याची मला सांग. अगं मला काय सांगते. इकडे रे बाळा, इकडे जरा. तू कॉन्शियस होतोस, मग तू स्टेजवर काम कसं करणार आहेस? कर. स्वतःचा एक प्लॅस्टिकचा पिंपा आणून त्याच्यात जाऊन वाक्य बोलून मग बाहेर येणार आहेस का? नाही की नाही. ऍक्टर व्हायचंय आणि कॉन्शियस कसं काय होईल मला सांग. हे म्हणजे ज्याला एसटीत उलट्या होतात तो म्हणतो मी ऍस्ट्रॉनॉट होणार. कशाला? असं खच्चीकरण करू नका ना त्याचं तोंड बघा, बिचारा कसा झालाय बघा. ए बाळा, तू रडू नकोस. ह्याच्यात वेगळं डिझाईन आहे का रे? याला काही चित्रच नाहीये. गेल्या वेळेला अष्टविनायक होतं ना, त्याच्या आधी देव्या होत्या. मला हे असं नकोय. ज्योतिर्लिंगांचं मिळेल बाबांकडे? बाबांना विचारायला लागेल. चालेल, मी श्रावण पाळते ना आणि शंकराचं करते, ते मिळेल हा का? मेला तो नाही. जीव डायरीत अडकलाय, मला कळत नाहीये. ईशा मागे जरा, मला त्याच्याशी बोलू दे. त्याला बेस्ट ऍक्टर हवाय ना, हो. मी देणार आहे ना, मला बोलू दे. इकडे ये. शांतपणे. शांतपणे बोलतो. हो बस बाळा, बस 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 बाळा, घाबरू नको. हे बघ, हा. तुला शांत. शांत. हो हो. मला एका प्रश्नाचं हो मी तुला गप्प बस जरा. शांतपणे बोला म्हणते मी. शांतपणेच बोलतोय. तू मला चिड आणतेस उगाच. थांब जरा 5 मिनिटं. हो हेच शांत आहे त्यांचं. हा, मला सांग बाळा, मला एकदम व्यवस्थित विचार करायचा आणि मग मला उत्तर द्यायचं. हा माथेरान. महाबळेश्वर काका. जे काही तू थंड हवेचा आहेस, ऐक. मला सांग, मी तुला बेस्ट ऍक्टर का बरं द्यावं? सांग बाळा. याच्यात काय उत्तर आहे मला सांग. ऐका तरी, रडू नको. सांग काका. का द्यावं मी तुला बेस्ट ऍक्टर? सांग काका. काका, हा माझे आजोबा मरायला टेकलेत काका. बर, मग मग मला एखादं बक्षीस मिळालं की ते जायला मोकळे. ए बाळा, नेमकं तुला बक्षीस हवंय का आजोबा जायला हवेत? काय बोलतेस? तू काय बोलतो? ऐकलंस का तू? तो म्हणतोय त्याचे आजोबा त्याला बक्षीस मिळालं तर जातील. मग चांगलं आहे ना बाळा, तुला बक्षीस नाही मिळते. ऐक बेटा, तुला एक गोष्ट सांगतो. ऐक, ज्या पद्धतीचं तू काम करतोयस, तुझ्या एकट्याचा आजोबा जिवंत राहणार आहे. ऐक माझं, डायनोसॉर परत आले तरी तुझा आजोबा असणार. असंच काम करतोय. नाही देऊ शकत मी याला बेस्ट ऍक्टर. एक देऊन टाका ना. पात्रतेचा नाहीये तो. एक द्या ना फक्त. तुम्ही कशाला इथे आलात? एक मिनिट आजोबा, आज येऊन कशी काय बेल वाजवताय? आलात ना आत. काका, मी ह्याचा आजोबा. नमस्कार. नमस्कार. ऐका, नमस्कार. आजोबांना का आणलं मी असेल? नाही ह्याला बोलणार. बक्षीस द्या. ऐका आजोबा. आज मी तुमच्या पाया पडतो. आजोबा, अहो, सोडा. अरे मी पकडलंच नाहीये. अहो, सोडा. अरे मी नाही धरलंय त्यांना. सोडा. पाय सोडा. मी पाहिलंय शेपटी सोडल्यासारखे पाय सोडू का मला? अहो, काय धरून ठेवता? नाही, त्यांनीच त्यांचा अंडरटेकर केलाय. काका, हळू. उठा बसा. इथे बसा. काय करता? पाणी आण. तुम्ही का आलात इथे? इथे बसा आजोबा. इथे बसा इथे. इथे बसा. पाणी घ्या. पाणी. माझ्या अहो, इथे कुठे हळू. माझ्या नातवाला बक्षीस द्या. नाही आजोबा. माझी शेवटची इच्छा पूर्ण करा. नातवाला आजोबा. हो मला तुमचं आजोबा, मी तुमच्या नातवाला बक्षीस नाही देऊ शकत. तो नाटकात चुकलाय. चुकतो तोच शिकतो ना. हा शिकणारा नाहीये, हा चुकणाराच आहे. हा मी कधीच बरोबर नाही असं आहे. मी ह्याला नाही देऊ शकत बक्षीस. असं नका करू. आजोबा काका, पाणी देऊ? याला जर बक्षीस तुम्ही नाही दिलात ना, तर तो हे क्षेत्र सोडेल. रंगभूमी एका मोठ्या नटाला मुकेल. मुकू दे. तिलाही असंच पाहिजे.
काय बोलताय? अहो त्याला बक्षीस देत नाहीये म्हणून रंगभूमी मोठ्या नटाला मुकेल की नाही, पण जर बक्षीस दिलं तर रंगभूमी माझ्यावर रुसेल ना, त्यामुळे मी याला बक्षीस देणार नाहीये. निर्दयी माणूस आहे काय. तुम्हाला काही कळतंय का तुम्ही काय बोलताय? इथे एक म्हातारा ऐको काका काका सॉरी काहीच करत नाहीयेत ते. त्यांना होतंय काहीतरी. मरायला टेकले सांगितलं, तिकडे तो गरीब बिचारा रडतोय. तुम्हाला काही कळतं की नाही? द्या ना हो आवड. का? तुला कळतंय का तू काय बोलतीयस ते? द्या ना. त्याचा आजोबा मरायला टेकलाय म्हणून मी त्याला अवॉर्ड द्यायचा हा क्रायटेरिया आहे का? अति करताय तुम्ही. मी काय अति केलेलं काय आहे? कठोर माणूस आहे. होईल काहीतरी त्या आजोबा तुम्ही पाणी घ्या. होईल काहीतरी त्यांना. तो किती काय मेहनती दिसतोय. बिचारा मुलगा रडतोय. काही वाटत नाही. ही अशी माणसं समोर असताना एक लेंगा बनियान घातलेला माणूस ऍटिट्यूड मारतोय. मी मिरच्या आणणार नाही. मी परीक्षक आहे. मी मिरच्या आणणार नाही. हे बघ हे मिरच्यांवरती अडलंय तुझं म्हणून तू मला ऍटिट्यूड बिटिट्यूड बोलतेस काय बी. ऐक बस बस बस. माझ्या शब्दाला या घरात किंमत नसेल ना, तर ही मी निघाले माहेरी. अवॉर्ड द्या, नाही तर मी माहेरी चालले. जास्त चांगली ऍक्टिंग तू करतेस, तुला द्यायला पाहिजे. मग मला द्या, मी त्याला देईन. अगं वेडी आहेस का? मी नाही देऊ शकत असं बक्षीस. ए बाळा, काय बाळा? मिरच्या आणशील का यांच्या ऐवजी? ते देतील मग बक्षीस. अरे कुठली आमिष देतेस ईशा तू? जरा थांब 5 मिनिटं. ए बाहेर वा चला. नाही कोणाला बक्षीस मिळणार आहे, निघा चला. ठीक आहे, तुम्ही जर देणार नसाल बक्षीस तर मी तुमच्या खिडकीतून उडी मारतो. काय आबोजा आबोजा नाही आबोजा आबोजा असं करू नका. एक मिनिट. काय करता आबोजा? खाली राहा. एक मिनिट. आता तूच मला सांग, 25 वर्ष ज्याच्या मांडीवर खेळला त्याला तो आबोजा म्हणतोय, मी ह्याला कसं देऊ पारितोषिक? आजोबाचा फंबल आबोजा करतोय, तो कसं देऊ मी ह्याला पारितोषिक? मला अडवू नको. काही झालं तरी नाही. बिल्डिंग मारणार उडीवरून. अरे उडी मारणार बिल्डिंग वरून? अरे आड्यातच नाही तर पोऱ्यात कुठून येणार आहे मला वाचवा कळत ना ते नाही. हो, काका माझ्या आबोदांना काय झालं ना, मी नाटकच सोडून देईन. मी नाही करणार नाटक. नाही बेटा, असं नाही म्हणायचं. मी रमून जाईन ना. मरून रमून नाही आजोबा नाही. तुम्ही असं काय करायचं ना, तुम्हाला शपथ आहे. नाही बेटा. तुम्ही असं काय केलं ना, मी भुंगरंगीवर पाय पण नाही ठेवला. रंगभूमी भुंगारंगी कुठली रंगभूमी? करू दे ह्यांना जे करायचंय ते करू दे. देऊन टाका ना. मी असाच चाललो मिरच्या आणायला. म्हणू दे ह्यांना. ऐका ऐका ना काका, पटकन त्यांच्या मागे मागे जा. दोघं मार्केटमध्ये इब्रत काढा त्यांची. देतील बरोबर. जा 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 जा. इज्जत काढा. वाट लावा त्यांची सगळ्यांसमोर. लचा लचा लवकर. अरे चला चला ना. लचा काय आहे? अरे सोडा. अरे काय करताय? सोडा. वा आणि हा होता खऱ्या अर्थानं लक्षवेधी परफॉर्मन्स. बहारदार. खूप मजा आली. बघूया आज हास्यरसिकांकडून तुम्हाला काय पारितोषिक मिळतंय. प्रसाददा? बहारदार हे जे आपले सचिन मोटे नामक जे कल्पनांचं महाबळेश्वर आहे त्यांच्यामुळे असं वाटतं की मी दुबईत असलो तरी मी थंड हवेच्या ठिकाणी जाईल. इतक्या अप्रतिम कल्पना त्याच्या सुपीक डोक्यातनं निघतात. तर सचिनसाठी आणि विनायकसाठी टाळ्या. फारच गोड कॉन्सेप्ट होती. आणि महाबळेश्वर हे नाव घेतल्याबरोबर जसं व्यक्तिमत्व डोळ्यासमोर येतं, अजिबात सूट नाही सुद्याला. पण तिथनं जे चूक सुरू झाली ती शेवटपर्यंत त्या फॅमिलीची चूक सुरूच होती. म्हणजे ती इतकी विलक्षण होती की क्या बात आहे. म्हणजे मला आजच्या स्किटमध्ये सगळ्यात जास्त परफॉर्मन्स आवडला ईशा तुझा. इतकं कन्व्हिन्सिंगली आणि इतकं सटल तू त्याच्या मागे लागत होतीस की नंतर मला वाटायला लागलं की खरंच काय चूक आहे या बाईची. यायला पाहिजे या मुलाला बक्षीस. इथपर्यंत तू त्या कन्व्हिक्शननी ते नेलस. वा. पीपी फॅन्टॅस्टिक. म्हणजे परीक्षक असावेत तर तुझ्यासारखेच असावेत तरच रंगभूमी टिकेल, नाही तर रंगभूमी रमून जाईल. म्हणजे सम्या थोडक्यासाठी आलास पण जो उत्मात माजवलास तू स्टेजवर, खतरनाक. फारच मजा आली मला. वंडरफुल. सई? झकास परफॉर्मन्स. अबोजा परफॉर्मन्स. सगळी नावं खूप भारी होती. खूप एनर्जी वाला परफॉर्मन्स होता. फार मजा आली बघायला. पीपी मस्त. डायलॉग डिलिव्हरी कडक. म्हणजे कोणी हात धरायचंच नाही आपला. असं फारच मस्त. सॅमी ती जे गयावया करत होतास ते फार भारी होतं. आणि डायरी प्रेम, पेन प्रेम हे सगळं मला रिकॉल झालं. मी खूप रिलेट केलं कारण मीही अशीच आहे. त्याच्यामुळे मला
ती गोष्ट जास्त भावली. मजा आली गाईज, मजा आली, खूप भारी. वा, 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 वा.